पिरियडला एक्झाम्पल पाहणार आहे. एक्सरसाइज 8.1 मध्ये 10 eggs are drawn successively with replacement from a lot containing 10% defective eggs. Find the probability that there is at least one defective egg. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट असतो तो असतो की n ची व्हॅल्यू पाहायची. याच्यामध्ये n आपल्याला 10 दिला आहे, ठीक आहे. 10 eggs n ची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय म्हटलं त्यांनी की विथ रिप्लेसमेंट फ्रॉम ए लॉट कंटेनिंग 10% डिफेक्टिव्ह एग. 10 पैकी 10%, 10चे 10% किती होईल? 1 होईल, बरोबर आहे. तर 1 म्हणजे झाली प्रोबॅबिलिटी. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देअर इज ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह एग असं त्यांनी म्हटलं आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रॅन्डम व्हेरिएबल डिनोट करू. नाव लेट x denotes the number of defective eggs. Let x denotes the number of defective eggs and therefore probability part किती म्हटलं आहे तर 10 eggs are drawn, total 10 आहे. Successively by replacement from a lot containing 10% defective eggs. तर 10% 10 म्हणजे 100 पकडा, 100%. तर याचे 10चे 10% किती होईल? 1 होईल. तो याची प्रोबॅबिलिटी किती येणार आहे? 1/10 and therefore probability is equal to 1/10 and therefore q is equal to 1 minus 3, that is 1 minus 1 upon 10, that is 10 as a LCM in 10 minus 1, that is 9/10. Now we know that x follows binomial distribution with parameter n, that is with n. Total किती आहे? with n is equal to 10x, with n is equal to 10 and t is equal to 1/10, and hence the probability of x is equal to x. We know that ncx into probability p raised to power x into q raised to power n minus x हा फॉर्म्युला आहे आपल्याला. आता इथे विचारलं कशाची प्रोबॅबिलिटी आहे आपल्याला? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देयर इज ॲट लीस्ट वन डिफेक्टिव्ह एग. नाउ probability of at least one defective egg असं म्हटलंय. at least one defective egg याला आपण इक्वेशन मध्ये कसं लिहिणार? probability of at least चं मीनिंग कमीत कमी एक, जास्तीत जास्त 10 पर्यंत. तर x ग्रेटर ऑर इक्वल टू 1. कमीत कमी 1 म्हणजे x इक्वल टू 1, जास्तीत जास्त 10 पर्यंत. x ग्रेटर दॅन 1, x ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 पासून तर 10 पर्यंत. तर याप्रमाणे हे इक्वेशन लिहिलं. आता इथे जर आपण असं इक्वेशन काढलं x ग्रेटर ऑर इक्वल टू 1, x इक्वल टू 1, x इक्वल टू 2, कारण ग्रेटर दॅन म्हटलं आहे. x इक्वल टू 3, x इक्वल टू 4, x इक्वल टू 5, x इक्वल टू 6. तुम्हाला 10 प्रॉब्लेम सोडवावा लागेल. तर याला आपण कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट याला कमी करून टाकू. 1 minus probability of x less than 1. इथे आपण कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट यूज केली की x ग्रेटर ऑर इक्वल टू 1 चं मीनिंग काय होईल? आपल्याजवळ x च्या व्हॅल्यू 10 पर्यंत आहे. 0 पासून 0, 1, 2, 3 अप टू 10 पर्यंत. x ग्रेटर ऑर इक्वल टू चं मीनिंग x इक्वल टू 1, ग्रेटर दॅन 1 म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. तर एवढे प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागेल. इतके प्रॉब्लेम, मग इतके प्रॉब्लेम सोडवलं तर x इक्वल टू 1 घेऊन आपण सोडवलं आहे, x इक्वल टू 2 घेऊन सोडवलं आहे, x इक्वल टू 3 घेऊन या प्रॉब्लेममध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या सोडवल्या. तसे आपल्याला 10 प्रॉब्लेम सोडवावे लागेल. मग हे 10 प्रॉब्लेम सोडवणं कमी करण्याकरता आपण काय करणार इथे की याची कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट घेऊ आपण. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 1. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणजे काय? जे एलिमेंट याच्यामध्ये आहे ते एलिमेंट याच्यामध्ये राहणार नाही, ठीक आहे. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 1 म्हणजे कोणती राहील? x इक्वल टू 0 राहील. फक्त केवळ x इक्वल टू 0 राहणार. मग ही व्हॅल्यू ठेवायची याच्यामध्ये. and therefore 1 minus
x इक्वल टू 0 ठेवा, म्हणजे इथे n किती आहे याच्यामध्ये पहा, n इज 10, c 0, p किती होतं, p इज 1/10 रेस्ट टू पॉवर x, x means 0 into q, q is 9/10 रेस्ट टू पॉवर n minus x, n is 10 minus x is 0. याला केअरफुली सॉल्व्ह करू आपण. 1 minus 10 से 0 means 1, 1/10 रेस्ट टू पॉवर 0 म्हणजे 1 into 9/10 रेस्ट टू पॉवर 10 minus 0 means 10. Okay, that is probability of x greater or equal to 1 is equal to 1 minus 1 into 1 into this, that is 9/10 raised to power 10. तर याला कॅल्क्युलेट नाही करायचं असतं, एकच आन्सर दिला आहे टेक्स्ट बुक मध्ये, इतकंच लिहायचं आहे. ठीक आहे. आता 9 चा गुणाकार तुम्ही 10 वेळा कराल, 10 चा गुणाकार 10 वेळा कराल, ते 100 करोड वगैरे काही ते काही आन्सर अपेक्षित नाही, तर हे सफिशियंट आहे इतके आन्सर. थँक्यू. नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत आता. Second example is 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled deck of 52 cards. Find the probability that. यामध्ये 3 एक्झाम्पल विचारले, 3 पैकी एकच विचारणार तुम्हाला, हे मी आधी सांगितलं आहे. ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड, म्हणजे पूर्ण 5चे 5 कार्ड स्पेडचे राहणार. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. आता 5च्या ऐवजी फक्त x इक्वल टू 5 च्या ऐवजी x इक्वल टू 3 व्हॅल्यू ठेवायची आहे. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड, 3 ठेवायचे आहेत. नन इज स्पेड, म्हणजे एकही कार्ड स्पेडचं ठेवायचं नाही, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 ठेवून त्याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर इथे पहिल्यांदा आपण याचा शोध घ्यायचा की n किती आहे. तर 5 कार्ड, तर n पहिल्यांदा पाहून घ्यायचा की n मस्ट आहे, p मस्ट आहे आणि q मस्ट आहे. याला सॉल्व्ह करताना तर n मिळाला आपल्याला 5 कार्ड्स, n is equal to 5. Now let x denotes the discrete random variable. X denotes काय म्हणते, 5 cards are drawn successively by displacement from a well shuffled deck of 52 cards. Find the probability that all the 5 cards are spade. Let x denotes the spade cards. एक्स ने काय डिनोट केलं, स्पेड्स कार्ड डिनोट केले. आता हे 52 कार्ड कोणते आहेत तर पहा, याच्यामध्ये 52 प्लेइंग कार्ड आहे, वेल शफल्ड, ज्याला आपण जे पत्ते खेळले जातात त्याला 52 वेल शफल्ड कार्ड म्हणतात. या 52 मध्ये 26 आर रेड कार्ड, 26 आर ब्लॅक कार्ड. हे ब्लॅक कार्ड आहे, ब्लॅक कार्ड, आणि हे आहे रेड कार्ड, रेड कार्ड. ठीक आहे. या 26 मध्ये 13 आर डायमंड, 13 आर हे हार्ट. या 26 मध्ये 13 आर क्लब, 13 आर स्पेड. हे याप्रमाणे राहतील. आणि आपल्याला जे एक्झाम्पल विचारलं आहे ते स्पेडच्या कार्डवरती विचारलं आहे, याच्यावरती हे लक्षात घ्यायचं. हा जो स्पेडचा कार्ड आहे यावरती आपल्याला एक्झाम्पल विचारला आहे. मग यामध्ये 5 किती एक्झाम्पल तयार होऊ शकतात तुम्हाला. हा स्पेड, हा क्लब, हा हार्ट, हा डायमंड. स्पेडवर विचारलं तर 3 एक्झाम्पल तयार झाले, क्लबवर विचारलं तर 3 एक्झाम्पल तयार झाले, हार्टवर विचारलं तर 3 एक्झाम्पल झाले, डायमंडवर विचारलं तर 3 एक्झाम्पल झाले. इथे 5 कार्डच्या ऐवजी 6 कार्ड घेतल्याबरोबर यांची व्हॅल्यू 6 घेऊन होईल, ते एक्झाम्पल वेगळे होतील. तुम्हाला 26 रेड कार्ड आहे, हे जर म्हटलं असतं की 5 कार्ड फ्रॉम रेड कार्ड असं म्हटलं असेल तर एक एक्झाम्पल झालं. ब्लॅक कार्ड मधून म्हटलं असतं तर 26 झालं असतं. तर हे याप्रमाणे आपल्याला अनेक प्रॉब्लेम यामधून तयार होतात. तर सगळ्या प्रॉब्लेम मध्ये लक्षात ठेवायचं की सर्वात पहिल्यांदा पाहायचं की n ची व्हॅल्यू, 5 कार्ड्स आर ड्रॉन, n इज इक्वल टू 5. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस,
probability has been find the probability that all the 5 cards are spread and therefore probability of success that is किती आहे टोटल आहे 52 आणि कोणते कार्ड काढायचे आपल्याला स्पेडचे काढायचे या 52 स्पेडच्या कार्ड मधून 52 वेल शफल्ड पॅक ऑफ कार्ड मधून स्पेडचे कार्ड किती आहे 13 तर की प्रोबॅबिलिटी आहे 13/52 that is 13/52 gives 13 4s are 52 that is 1/4 यावरून q ची व्हॅल्यू माहिती आपल्याला कसं काढतो आपण 1 - q that is 1 - 1/4 that is 3/4 वैध n is equal to किती कार्ड काढायचे वैध n equal to 5 and hence therefore the discrete random variable x follows binomial distribution with parameter n is equal to 5 and p is equal to 1/4 gives probability of x equal to x is equal to ncx into p raised to power x into q raised to power n minus x याप्रमाणे आपण एक्झाम्पल साठी फॉर्म्युला तयार केला तर हे सगळ्यासाठी कॉमन राहील यामधलं कोणतेही एक्झाम्पल विचारलं असेल पहिलं विचारलं असेल तरी कॉमन दुसरं विचारलं असेल तरी कॉमन आणि तिसरं विचारलं असेल तरी ही इन्फॉर्मेशन कॉमन राहील ठीक आहे मग आता पहिलं एक्झाम्पल सोडूया आपण याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ काय म्हटलं त्यांनी ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड म्हणजे पाचही कार्ड त्यांनी काय म्हटलंय स्पेडचे टोटल 13 कार्ड आहे तर पाचही कार्ड स्पेडचे म्हटलंय दिस गिव्स प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 5 या फॉर्म्युल्यामध्ये x ची व्हॅल्यू 5 ठेवा म्हणजे आणि n किती आहे 5 c 5 p is 1/4 raised to power x means 5 q is 3/4 raised to power n minus x n is 5 minus x is 5 that is we know that 5c5 is 1 upon 4 raised to power 5 into 3 raised to power 3/4 raised to power 5 minus 5 0 आणि कशाला पॉवर 0 असेल तर व्हॅल्यू 1 राहते म्हणजे 1 upon 4 raised to power 5 4 चा गुणाकार 5 वेळा करा किती मिळेल आपल्याला इथे आन्सर प्रोबॅबिलिटी ऑफ x is equal to 5 is equal to 1 upon 4 into 4 into 4 into 4 into 4 ठीक आहे तर आपण पाहिलं की 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इंटू किती वेळा हा 5 वेळा आहे म्हणजे 2 ला पॉवर किती होईल 10 आणि 2 ला पॉवर जर 10 होईल किंवा असे मल्टिप्लिकेशन करा 4 4 are 16 4 4 are 16 16 into 4 are 64 64 ला एक मल्टिप्लाय केलं 16 into 4 that is 16 into 4 64 4 6 remaining 16 into 6 96 96 plus 6 104 1024 तर ही प्रोबॅबिलिटी आली 1/1024 तर इथे दुसरा जे एक्झाम्पल आहे सेम प्रॉब्लेम आहे ओनली 3 कार्ड्स आर स्पेड इथे x इक्वल टू 3 ठेवायचा आहे x इक्वल टू 3 ठेवू इथे 3 ठेवू आपण इथे 5 - 3 ठेवायचा आहे त्याला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे सेकंड एक्झाम्पल इज याला कमी करून टाकतो दूसरा एक्झाम्पल आहे ओनली 3 कार्ड्स आर स्पेड probability only 3 cards are spades and hence only 3 means x is equal to 3 with x is equal to 3 n is 5 c3 into p 1/4 raised to power x means 3 into q 3/4 raised to power n minus x 5 minus 3 5c3 5c3
5 into 4 into 3 upon 3 into 2 into 1. 5 ला 3 पर्यंत मागे न्यायचं आणि त्या 3 साठी 3 पासून सुरुवात करायची. 1/4 raised to power 3 into 3/4 5 minus 3 2 येईल म्हणजे 3 square upon 4 square. याला सॉल्व करून घेऊ आपण. 3 into 6 होऊन जाईल. 3 2 जा 5 into 2 10 into 1 upon 4 cube 64 into 3 square 9 4 square 16. इथे 2 चा भाग देऊन टाका 8 इथे 5. therefore probability of x is equal to 3 is equal to 5 into 9 45 upon 64 into 8 8 4s are 32 that is 2 3 remaining 8 6s are 48 plus 3 51. तर हे याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर तिसरं एक्झाम्पल आहे नन इज पेड. इथे हे तुम्हाला होमवर्क साठी घ्यायचं आहे आणि ते घरी सोडून पाहायचं आहे किंवा मी सोडवून देतो. नन इज पेड म्हणजे याच्यामध्ये स्पेडचं कार्ड कोणतं राहणार नाही. म्हणजे आपल्याला एक्स इक्वल टू काय घ्यावं लागेल 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. एक्स इक्वल टू 0 घेऊन आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्स इज इक्वल टू नन इज पेड म्हणजे स्पेडचे कार्ड कोणतेच नाही म्हणजे एक्स इक्वल टू 0. यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवा. n इज 5 c 0 into p 1/4 raised to power x is 0 into q is 3/4 raised to power 5 minus 0. That is 5c0 is 1. 1/4 raised to power 0 is 1. 3/4 raised to power 5 minus 0 that is 5. 3 raised to power 5 upon 4 raised to power 5 that is 3 raised to power 5 upon 4 raised to power 5. याला सॉल्व करून घेऊ आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 3 चा गुणाकार 5 वेळा करा. 3 into 3 into 3 into 3 into 3 3 into 3 into 3 into 3 81 81 into 3 that is 5 3 1s are 3 3 into 8 24 upon 4 raised to power 5. आपण याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये कॅल्क्युलेट केलं त्याला 1024. तर याप्रमाणे ही प्रोबॅबिलिटी घ्यायची. समजा स्पेडच्या कार्ड साठी विचारलं म्हणून आपण स्पेड साठी सोडवलं. ते क्लब साठी विचारलं असेल तरी, हर्ट साठी विचारलं असेल तरी, डायमंड साठी विचारलं असेल तरी, रेड कार्ड साठी विचारलं असेल तरी, ब्लॅक कार्ड साठी विचारलं असेल तरी. किती एक्झाम्पल झाले 6 एकामध्ये. आता समजा 5 कार्डच्या ऐवजी 6 विचारले तर एक्झाम्पल बदललं. 6 च्या ऐवजी 4 विचारले तरी एक्झाम्पल बदललं. इथे ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड म्हटलं आहे. ऑल द 4 कार्ड्स आर स्पेड. तिथे एक्झाम्पल बदलत जातील. समजून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट एक कन्सेप्ट आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. थँक्यू.